नमस्कार एव्हरीवन, आज आपली रेसिपी आहे चिकन चंगेजी. दिस इज माय ओन रेसिपी आणि ही इन्स्पायर्ड आहे दिल्ली कुकिंग स्टाईल. त्याच्यासाठी आपण घेतला आहे 2 किलो स्वच्छ धुतलेलं चिकन आणि आपल्याला लागणार आहे 4 मीडियम साईजचे बारीक कापलेले कांदे, 3 टोमॅटो, दही पाव किलो आणि वाटप आपण करणार आहोत कोथिंबीर. पहिलं वाटप असणार कोथिंबीर, आलं, 4 मिरच्या आणि पुदिना. हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. दुसरं वाटप आपण करणार आहोत काश्मीरी लाल सुक्या मिरच्या आणि लसूण. काश्मीरी लाल सुक्या मिरच्या आपण गरम पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत. मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे हळद, कसुरी मेथी, घरचा लाल तिखट आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि चवीपुरतं मीठ. तूप तापवलंय, त्यात आपण टाकले हा मोठा चमचा 2 तेल आणि त्यात टाकले 3 तेजपत्ते. आता आपण टाकणार कांदा. फास्ट गॅसवर परतूया. आपण परतून घेतलाय. आता आपण याच्यात टाकणार आहोत काश्मीरी लाल मिरची आणि लसूणची पेस्ट. याने टेस्ट आणि रंग पण छान. मिरचीची पेस्ट आपल्याला कांद्याबरोबर परतायची आहे, कारण मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल आणि जसं जसं आपण हा मसाला परतू तसं तसं त्याचा कलर एन्हान्स होत जाईल आणि चांगला लाल रंग येईल. मसाला आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेतलाय. त्याला छान तेल सुटलंय. आता आपण यात टाकूया टोमॅटो. आता चांगला टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला परत परतायचे. टोमॅटो आपला शिजलाय. थोडंसं चमच्याने आपण हे मॅश करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया वाटलेला हिरवा मसाला. आता परत परतून घेऊया फास्ट गॅसवर. गॅस लो नाही करायचा. थोडासा हा मसाला खाली लागला पाहिजे. ती जी चाट चव असते ना ती खूप छान, पण पूर्ण नाही करपवायचंय, हलका. आता आपण यात टाकणार आहोत हळद, चिकन मसाला 2 ते 3 चमचे, घरचं लाल तिखट 2 चमचे मोठे, कसुरी मेथी थोडी हातावर चोळून टाकूया. मिक्स करून घेऊया. टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ स्वतःच्या अंदाजाने टाका. कोणाला जास्त लागतं, कोणाला कमी लागतं. आता दही फेटूया. आणि हे फेटलेलं दही आपण यात टाकायचं. दही टाकताना मसाला कंटिन्यू हलवून घ्यायचा, नाही तर दही फाटते. आणि दही टाकायच्या अगोदर मसाले आणि मीठ टाकून घ्यायचं. दही टाकल्यानंतर जरी मीठ टाकलं तरी दही फाटतं
आणि दही टाकल्यानंतर जर मसाला हलवला नाही तरी दही फाटते. नंतर फास्ट गॅसवर 2 मिनिटं मसाला असाच ठेवायचा. तेल सुटलेलं आहे. एकदा मसाला परत परतून घेऊया आणि आपण चिकन टाकूया. आता मिक्स करूया. पाणी आपण यात अजिबात वापरणार नाही आहोत. चिकनला स्वतःचं पाणी सुटेल. पहिली 10 मिनिटं फास्ट गॅसवर आणि नंतर 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसवर झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवायचं. चिकनला आता पाणी सुटलंय. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. अजून पाणी सुटेल याला. चिकन झालेलं आहे आणि एवढं पाणी चिकनला सुटलंय. आता आपण कोथिंबीर टाकूया भरपूर आणि मिक्स करूया आणि आता जेवायला बसूया.